नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मी। आजपासून आपण आपला एक मराठी चॅनल चालू केलेला आहे, त्याचं नाव आहे ट्रेड विथ आदित्य। त्यामुळे जर कोणी आपला व्हिडिओ बघत असेल तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या टॉपिकमध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत, शेअर मार्केट म्हणजे काय। ह्याच्याबद्दल खूप काही गोष्टी आपण छोट्यामध्ये आणि इन शॉर्टमध्ये खूप काही जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे इंस्टाग्रामची लिंकही मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यालाही आपल्या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आपण ज्या पद्धतीचा ॲनालिसिस देत आहोत ते किती चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये वर्क करतं। चला तर आपण आपल्या आता टॉपिकला सुरुवात करूया। शेअर मार्केट हे तर नाव आजकाल तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चेमध्ये पाहिलेलं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये शेअर मार्केट आहे तरी काय। शेअर मार्केट मित्रांनो ही अशी गोष्ट आहे जिथे शेअर्स घेतले जातात आणि शेअर्स हे विकले जातात, परंतु हे शेअर्स बाजारामध्ये येण्या अगोदर खूप काही प्रोसेस गव्हर्नमेंटला फॉलो कराव्या लागतात, खूप काही कंपन्यांना प्रोसेस ह्या फॉलो कराव्या लागतात। त्याच्यानंतरच ह्या प्रकारचे शेअर बाजारामध्ये येतात, जे की लोकांना घेण्यासाठी आणि विकण्यासाठी उपयुक्त पडतात। शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये NSE आणि BSE मध्ये ट्रेडिंग केलं जातं, परंतु ट्रेडिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते, त्याला लागतं आपलं मित्रांनो डीमॅट अकाउंट। आता जर तुम्ही डीमॅट अकाउंट हे खूप सारे नाव खूप वेळा ऐकलं असेल, परंतु इथे ट्रेडिंग करण्यासाठी हे डीमॅट अकाउंट आहे तरी काय। तुम्ही खूप सारे ॲडव्हर्टाइज ही पाहिले असतील, एंजल वन, झिरोदा, ग्रो ॲप्लिकेशन, तसेच धन ॲप्लिकेशन, असे खूप सारे ब्रोकर्स बाजारामध्ये मिळतात, जे की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने डीमॅट अकाउंट ओपन करून देतात आणि त्याच्यामध्ये आपण शेअर्स घेतलेही जाऊ शकतो आणि विकलेही जाऊ शकतो। अशा पद्धतीने ते आपल्याला मदत करतात। आता ट्रेडिंगमध्ये किती प्रकार असतात जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला इक्विटी मिळतो, कमोडिटी मिळतो, ऑप्शन मिळतो, फ्युचर ऑप्शन मिळतो, असे खूप सारे प्रकार आपल्याला शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळतात। परंतु शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, जिथे आपल्या कंपन्या ज्या असतात ते स्वतःचं शेअर ज्या नावाने लिस्ट करतात त्याला शेअर बाजार असं म्हणतात। परंतु हे कोण कोण बाजारामध्ये आणतात शेअर मित्रांनो, काही काही कंपन्या की ज्यांना पैशांची खरंच गरज आहे किंवा त्यांना काहीतरी आपला भविष्यामध्ये स्वतःचा सेटअप खूप मोठा एक्सपांड करायचा आहे, अशा कंपन्या करतात काय की स्वतःचा शेअर बाजारामध्ये आणतात, त्याची एक लिस्टिंग प्राइस ठरवतात, जी की असेल 100 रुपये असेल किंवा 200 रुपये असेल, ते त्या प्राइसला लिस्ट करतात। जर ज्या कंपनीची ग्रोथ ही खूप चांगल्या पद्धतीने आहे त्या कंपनीमध्ये लोक काय करतात, IPO ला अप्लाय करतात। आता IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, हे नाव तर तुम्ही ऐकलं असेल। ज्यावेळी एखादा IPO बाजारामध्ये येतो त्यावेळी त्या कंपनीने काही आपला छोटासा हिस्सा बाजारामध्ये ठेवलेला असतो, जो की लोकांसाठी खुल्या प्रमाणामध्ये ओपन असतो। आता समजा तुम्ही रिलायन्सचा एखादा शेअर खरेदी केला, तर झालं काय की त्या कंपनीचे तुम्ही थोडेसे का होईना परंतु मालक झाला। शेअर्स खरेदी केले म्हणजे काय झालं की ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये येतात। भली दुनिया इकडची तिकडे जरी होऊन गेली, परंतु तुमचे जे डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स असतात ते कायमस्वरूपी खूप चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहतात। ज्या प्रकारे आपण आपले पैसे हे बँकेमध्ये सुरक्षित प्रमाणे ठेवतो, त्याचप्रमाणे डीमॅट अकाउंटमध्ये आपले शेअर हे एकदम सुरक्षित पद्धतीमध्ये राहतात। आता एखादी कंपनी खूप जास्त प्रमाणामध्ये शेअर्स बाजारामध्ये घेऊन आल्यानंतर त्या शेअरमध्ये एक प्रकारचं केलं जातं ट्रेडिंग। ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, जी की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण मार्केटमधून पैसे कमवून देण्यासाठी उपयुक्त ठरते। ज्या कंपन्यांची ग्रोथ ही भविष्यासाठी खूप चांगली असते त्या कंपनीमध्ये आपले पैसे हे ग्रो होताना दिसतात, परंतु ज्या कंपनीची ग्रोथ ही आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत नाही त्या प्रकारे आपल्याला शेअर मार्केटमध्ये त्या कंपन्यांमध्ये लॉसही पाहायला मिळतो। खूप काही गोष्टी आणि अशा अजून टॉपिक्स मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत, त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय, की आपण इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर कोणते कोणते ब्रोकर्स ओपन केले पाहिजेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे मित्रांनो, की ब्रोकर्स खूप सारे तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु प्रत्येक ब्रोकरचं जी काही गोष्ट आहे ती खूप हाईड प्रमाणामध्ये असते। काय काय डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस ही लावायला चालू करतात किंवा काही काही हिडन चार्जेस ही असतात,